अशी सर्व तयारी करून ठेवून आलो. मोर्चा मध्ये पोलीस स्टेशनला जाण्याच्या नानाला पोलिसांनी मारते. लोक पोलीस होती नाना घाती जळून गेला. हे नानाचं प्रसारण निमित्त तो एक प्रकार पिटाव आणि टॅक्सी उभी आहे. टॅक्सी टाकता पुढचं काम मी पाहतो. येतो एक मिनिटाचा खेळच झाला. 25,000 आहेत. नीट मोजून घे. काम कसा चोख झाला पाहिजे. त्या साल्यात तुषारची भीती वाटत होती. वागा सगळं धावत यायचा अंगावर. पण आता तोही बेबस आहे. बस हिला उचलतो. तू जा बघ. ठीक आहे. काम कसा चोख झाला पाहिजे. या रुमाला तोंड बांधलं म्हणजे आपलं काम झालं. तुषारपणी ते नाहीये. नीच माणसा, पुन्हा या घराची पायरी चढू नकोस. जा आता. मी या घराची पायरी चढणार नाही आणि तुलाही या घराची पायरी कायमची उतरायला लावणार आहे. तुझा नवरा इथे येणार नाही एवढ्यात. तो गेला ते नाना कसा जळतो ते पाहायला. दुसऱ्याला झाला असतात. आम्ही पोलिसांना जाऊन सांगते. पुढे जाते म्हणते ना. सोडायचे हजार घेतले तुषारचा एक काटा बेत काढला. त्याचा देवगडे कटे रंग्या काय करणार. अरे तुला जमाचा अंडा करणार. तुषार पोलिसा पण काय ह्याने तोडला होता. तू रंगासाठी अंघोळीला पाणी टाकू. तोपर्यंत मी हा सोला पत्रा टाकून देतो. हो जाते मी. Thank you. Cut.
तुषार हॉस्पिटलमध्ये? मला जायलाच हवं. मला जायलाच हवं. गंगा गंगा कुठे गेला? मुक्ता मुक्ता रंगा कुठे गेला? अहो आता तर इथे होते. कुठे गेले भाऊजी? मुक्ता आज फार वाईट गोष्टी घडत आहेत. हो ना. रामूचा खून रंगाने केला. राजचा एक खून त्याच्या हाताने होणार होता, पण मी तिथे गेलो आणि त्याला अडवलं. नानाने मृत्यूला कवटाळलं. हे सर्व होते आपल्या तुषारसाठी. ह्या जीवाने आपली जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव दिला. ज्याच्यासाठी हा जीव दिला तो तुषार येईल परत. मुद्दा 6 महिन्यांनी आपलं बाळ येणार आहे. हे 6 महिने पटकन जायला हवे. त्या क्षणाची मी आतुरतेने वाट करते. त्या दिवशी आपल्या बाळाचं बाळ आणि त्या दिवशी माझा तुषार नक्की येणार. बाकीच्या दिवशी आपल्या बाळाचं पालन घडवण्यासाठी तुषार माझ्यावर, माझ्या बहिणीवर आणि माझ्या होणाऱ्या बाळावर जर खरोखर प्रेम असेल तर तू नक्की येशील आणि हे प्रेम तुला खेचून आणेल. तुषार तुषार ये रे माझ्या राजा. परत ये माझ्या राजा. मी काय म्हणतो, अरे ती पाठीमागे तोरणं कमी पडले तरी जरा. पाठीमध्ये तोडणं कमी पडले. हो. ठीक आहे पडू दे. काय खरं नाही, पाठीमध्ये कमी पडले ना चालेल. पण मी काय म्हणतो माहिती आहे का? बोल ना मामा. की आता ही वाट किती ठेवून हा ठेव. हा चालेल. अरे मी काय म्हणतो मामा, अरे सर्व तोरणं लावलेले आहेत, थोडी कमी पडले तर करायचं काय? काय दादाला काय सांगायचं का आपण? अरे कमी तोरणं कमी पडली ना, अरे आपली सगळी तोरणं आहे ना खाडीवाडीमध्ये तिकडे हनुमान जयंती आहे ना तिकडे पाठवलेली आहे. त्या बोलतोस का? साजरा करतात ना ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई मंडळ, त्याच्यासाठी तिकडे तोरणं पाठवले. त्या टेन्शन घेऊ नकोस तू. मग ठीक आहे. चल दादाला काहीतरी सांगू आपण, थोडी कमी पडले ऍडजस्ट कर. हा चालेल चालेल, काय टेन्शन नकोस. आता मी काय म्हणतो मामा, ती जरा वरचं माडी होता पाण्याचा बघायला पाहिजे, तिथं पण करायला पाहिजे जरा लाईटिंग. तेच आपल्याला टेन्शन आहे. तू दादा बघणार आहे. दादा बघणार आहे काय? हा. एक मिनिट आता काय झालं? आपण खाडीवरती फोन आहे. हा, चल, चल. त्याच्या मंडळाचे मुख्य सूत्रधार अविनाश खाडेंचा फोन आपल्याला बघ. एक मिनिट. बोलत वागणार नुसता. हा दादा, अविनाश दादा, काय झालं? अच्छा ते लाल तोरण भेटत नाही का? ठीक आहे सर, सांगते का? हा ठीक आहे, मी आलो तोपर्यंत. हा दादा 5 मिनिटं येतो. हा ठीक आहे. अरे मामा, आपण जाऊया पटकन, पण त्याला दादा तरी सांगूया. सांगतो. आवाज दे दादा. दादा, हो दादा. हॅलो हॅलो. हो एकदम. वा वा, छान छान. बरं हा वगैरे घेणार ना? नाही चहा वगैरे काय नाही काय नाही, आम्हाला खाडीवाडी जायचंय. हा ताबडतो बोलत राहा. बरं पेमेंटचं कसं काय? पेमेंट वगैरे काय रंगाला ते. अच्छा रंगा देणार का? दादा तू पेमेंट वेगळे करू नको. रंगवाले सांगितलं पेमेंटचं दादा बद्दल काय सांगायचं ना दादाला. मी बघेन सर्व. आणि मी काय म्हणतो दादा, आम्हाला तिकडे लवकर जायला लागेल. अरे तर मंदिर देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला महाप्रसाद पण आहे. आणि मग सांगून जायचं आम्हाला जायला लागेल लवकर. तिकडे मामासोबत तुम्ही पण या. हो हो नक्की. होत आहे. आणि बघ
तिकडे आपण चाललो खाडेवाडीमध्ये. तिकडे अविनाश खाडे तुला बोलतील पैशाबद्दल, त्या लाईटीबद्दल. त्यांना पैशाबद्दल काय बोलू नकोस हा. कारण मंदिरामध्ये आपण लाईटिंग होतो ना, तिकडे पैसे वगैरे काय घेत नाही आपण. त्यांना सांग सर्व फ्री आहे. चल चल आपण निघूया. बादशाला नक्की या. हो जरूर जरूर. आता काय येतो. येतो चांगले येतो. दादा येतो. मला वेळ नाही. अहो आज भजनाचं जेवण आहे. जेवायला या. श्रीखंड पोळी आहे. जेवायला या. अहो हे काय बोलणं झालं? काय झालं रंगा? हो माझा सासरा सारखा माझ्या पाठीमध्ये. आज काय मटणाचं जेवण आहे. जेवायला या. श्रीखंड पोळी आहे. जेवायला या. बरं दादा तुझं कुठपर्यंत झालंय? सगळी तयारी झाली ना? हो सर्व तयारी झाले. डेकोरेशन वाले तूच पाठवले होते ना. हो. सर्व तयारी करून गेले. आता फक्त बाळाचं पाळणं सजवायचं बाकी आहे. आता तुषाराला की त्याच्याकडून पाळणं सजवून घ्यायचं. रंगा फुलं कोणती आणायची? तुषारच्या आवडीच्या रंगाची. तुषारला गुलाबाची फुलं फार आवडतात. होणार का रंगा? अरे तू बोलत का नाही? तुषारचं नाव काढलं की असा गंभीर का होतोय? दादा एकदा बाहेर गेलेला परत येईल कशावर? माझं मन मला साक्ष देत आहे आणि त्याचं आमच्यावर एवढं प्रेम आहे की तू या क्षणी नक्की येणार. बरं दादा तुला लाडू आणायचे होते ना? हो मी घेऊन येतो. बरं. दे मला थैली दे. बरं घेऊन ये. बरं ही पिशवी घेऊन ये. मी येतो लोक. हो हो पण नीट घेऊन या लाडू. नाहीतर बघ कुठे पाडशील. ना ना हो हो तुषारचं नाव काढलं की हा रंग काहीच बोलत नाही. पण तो तुषार नक्की येणार. ताई दादा वाचवा मला. खबरदार या घरी भाव टाकलास तर जा खाता हो. ताई मुकाट्याला नाही. माझा भाऊ नाही वैरी आहे. मुद्दा कसा झाला तरी तो तुझा भाऊ आहे. संकटात सापडलाय बिचारा. रमेश काय झालं? साहेब मी दुधारात 10,000 रुपये हरलो. पैसे दिले नाही म्हणून ते गुंड माझ्या पाठीवर धावत आले. मी धावत इथं आलो. वाचवा मला. तुला देखील हेच प्राईडची ठाव आहे. जा. काय मुद्दा? गुन्हेगाराला सुधारण्याची संधी द्यायला हवी. रमेश तू निर्धार करा. बरं आलास ते बरं झालं. आज आमच्या बाळाचं बारसा आहे. तू असं कर पावडर प्रमाणे फुलं दिलेली आहे. फुलांची ऑर्डर दिली ती तेवढी घेऊन ये. आणि हो गुलाबाची फुलं विसरू नको हं टाकायला. हो हो या फुलं आणतो आणि कसं हे घर सजवतो ते बाळाचा पाळणा देखील. ना बाबा ना बाळाचं पाळणं सजवायला माझा तुषार येतोय. काय म्हणतो दादा? हो जा जा लवकर. हो हो येतो मी. मुद्दा तू पाणी तापून ठेव. तो आला तर जास्त उशीर नको या. हो आत्ताच जाते मी. हो दादा 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 क्षमा कर मला. तुझ्यातून देव माणूस चांगला नाही. ते वेड्या कसा झाला तरी तू माझा भाऊच ना. दादा त्या दिवशी तू रंगाला अडवलं नसतास तर त्याने कदाचित माझा पुतळा बाहेर काढला असता. पण तूच मला जीवन दिलंस. एवढं मोठं हृदय तुझं. दादा तू माझ्या राक्षसाला ठार मारलास. पण हे सत्य तुझ्यात पावला पाऊल ठेवणार आहे. छान तू सत्याने जा. सत्य नेहमी विजय होत. वहिनीला हात मार पाहू. खरी तूच मार की. नाही तूच बोलवलं घे. बर मुग्धा हे मुग्धा आले हा. वहिनी क्षमा कर मला. भाऊजी काय करताय? उठा बघू. वहिनी तू म्हणाली होतीस की इथे यायचं असेल तर वहिनी या पवित्र नात्याने येत जा.
आणि आज त्या पवित्र नात्याने आलो बहिणी, पण क्षमा कर मला. फार आनंद वाटला मला. धन्य झाले मी आज या संसारी. पण हे सर्व यांच्या पुण्याचं फळ बरं का. बरं प्राईम, तू आलास ते बरं झालं. आज आमच्या बाळाचं बारसं आहे. अरे वा, काय सांगतोस. हो. चल चल दाखव. मी त्याच्या स्वतःच्या हाताने पाळणं सजवणार. ते पाळणं सजवायला माझा तुषार येतोय. पाळणं माडीवर आहे. तुषार? हो. म्हणजे तुषार आला इथे? नाही, पण तू नक्की येईल. आणि मग मला ऍड्रेस दे, मी लगेचच घेऊन येतो त्याला. अरे वेड्या, त्याचा ऍड्रेस माहिती असता तर मी थांबलो असतो का इथे. खूप शोधलं त्याला, पण नाही सापडला. म्हणून शेवटी पेपरमध्ये जाहिरात दिली. कदाचित तो जाहिरात वाचून येईल. दादा, गुलाबाची फुलं थोड्या वेळाने पाठवतो म्हणाला. चालेल, पण हार आणलेस का? हो हो. बरं, आता हे हार इथे लावून घ्या सर्व. मी आतील व्यवस्था बघतो. ठीक आहे. मुद्दा, तू बाळाजवळ जा ना. हो, बघून आले. हो हो. राईट घे. आरामात घे. तर लवकर घे. बरोबर लावा. हे लावा पटापट. झालं ना इथून जाऊ. हो हो. चालू आहे, घ्या, घ्या. चालू आहे. रात्रभर त्याला झोपू दिलं नाही. म्हणजे तू रात्रभर जागीच होती. ईश्वर, ते काय माहिती. भूल झालं की पत्नी एकदम सुंदर दिसते. हा? चला, भारी झाला जा. बरं नाही झालं त्या बाळाला घे. बघतो, मला झोपून जायचं का? घरी झोपवणार त्याला. हो हो बघतो. बघू तरी. एकदा मारली. हो हो. पाणी टाकून ठेव. तोपर्यंत मी या बाळाला पाणी देऊन ठेवतो. तुम्हाला रडू या मोबाईल कुठले? चला चला झोपायला. तू मला शिवू नकोस. गेले 8 दिवस आंघोळ केली नाही. मला वाटलंच होतं तू नक्की येणार. अरे माझ्या पोराचं बाळसं. आणि मी येणार नाही असं कसं होईल? किती वाढत आहे. अरे कुठे होता तुम्ही? उद्या जगात तुषार, तू गेला तरी मला मरण बरं वाटू लागलं. तू येणार नाही अशावर मी जगलो. जेवायला गेलो तर हातातील घास तसाच खाली पडायचा. आज म्हणलं तुषार काय करणार हे असेल. तुझी मला खूप आठवण येते. मला वाटत होतं उगाच मी हे घर सोडून गेलो. मी हे घर सोडल्यामुळे माझ्या कामाला किती दुःख झालं असेल. पण तू वचन दिल्याप्रमाणे आला. अशा बाळाच्या बदल्यात किती थोड परंपरा नाही, किती थोड प्रेम आहे तुझं. या प्रेमाला जगात तोडत नाही. दादा, बंधुप्रेम असाच असायला हवं. माणूस मेला तर प्रेमासाठी जगायला हवा. दादा, मी तुला एवढंच सांगण्यासाठी आलोय. बंधुप्रेम कसं करावं ते या जगात शिकवं. दादा, एक काम कर. तू वहिनीला कधी अंतर देऊ नको. तू खूप चांगली आहे, प्रेमळ आहे. तिला कधी अंतर देऊ नकोस. 7 पालन 7 जन्माचं नातं बांध तिच्याबरोबर. तिचं नातं सगळं खायला हवं. तिला कधी तळ जाऊ देऊ नकोस. यातच मला समाधान. तर तू आहे. आपण सर्वांनी मिळून गोड संसार करूया. माझी बहिणी खूप प्रेमळ आहे, अगदी भोली बाबी. हा बरं, बाण द्या. वरते जा ना. मी तुला सांगितलं होतं ना की आपला तुषार येणार म्हणून. काय? तो आलाय. हो, कुठे आहेस ते? मानेवर गेला.
आपण त्याला आता फुलाप्रमाणे जपूया. हो. त्याला शिकवून खूप मोठा करूया. मी त्यासाठी प्राणाचीही पर्वा करणार नाही. तुम्ही सर्व माझे देव आहात. आजपासून माझ्या सुखी संसाराला सुरुवात झाली. आता बादशाचा बाळ धूम धडाक्यात उडवून द्यायचा. पेड्यांची बरसात, फुलांची उधळण. उद्या तर त्याच्यासाठी पाणी टाकतो. आणि आज तू त्याला तू चांगलं घाल. आईने घातल्यासारखी वाटेल. हो. जा. आज मी एकाच मुलाची आई नाहीये, तर 2 मुलांची. लग्न झालं तुझे यायचं. जा. जा लवकर. आलेच मी. लाडू घ्या लाडू, लाडू घ्या लाडू. लाडू याला हे लवकर. लाडू घे. मी तुला सांगितलं होतं ना आपला तुषार येणार म्हणून. म्हणजे तुषार आलाय. कुठे आहे तू? माझ्यावर गेलाय. शक्य नाही ते. तुषार इथे येणं शक्य नाही. खरे काय येणार नाही. खरे त्याचं बंधुप्रेम एवढं मोठं आहे की त्याचं हृदय माझ्याशिवाय राहू शकत नाही. दादा दादा तुझ्या अतिप्रेमामुळे तुला फार झाला असेल. तुषार इथे येणं शक्य नाही. का शक्य नाही. खरं खरं तुझ्या या जगात नाही आहे दादा. हरामखोर, माझ्या जीवाला अशा डागणे देतोस. तो आला माझ्यासाठी, माझ्या बाळासाठी आशीर्वाद द्यायला. दादा अरे कसा समजावू तुला. त्या दिवशी रामू दादाचा खून केला. त्या दिवशी ताण आले होते रे हॉस्पिटल मधून. तू सुरत दादाला परत केलं. मी हॉस्पिटल मध्ये गेलो. अरे तुझ्याने वीज मिळाला होता रे. तुझ्याने वीज मिळाला होता. नाही तडफडत होता रस्त्यावर. तिथे लोकांनी त्याला हॉस्पिटल मध्ये ठेवलं. दादा त्याने विष का प्यायला माहिती होतं. तुझी सारखी आठवण यायची. तुझी सारखी आठवण यायची. तो इथे आला असता तर तुझा संसार उद्ध्वस्त झाला असता रे. तुझा संसार उद्ध्वस्त झाला असता. तो काहीच सापडला होता रे. म्हणून जेव्हा त्याने निर्णय घेतला वीज पिऊन मरण्याचा. अरे तुला भेटण्याची फार इच्छा होती रे त्याची. म्हणून त्याने डॉक्टराला दान करायला सांगितली. आणि मीच पोचलो तुझ्या हाती. तुला भेटण्याची इच्छा तशीच राहून गेली रे. अरे माझ्यावर प्राण सोडला रे. तुझ्या प्राण सोडले. तुझ्या याबद्दल काहीच सांगितलं नाही रे. तुझ्याने मला शपथ घातली होती. दादा दादा फार हळवा आहे रे. त्याला आता सण नाही होणार रे. सण नाही होणार. मी बेपत्ता आहे. या साच्यावर जगू दे त्याला. कधीतरी येईल तो. कालांतराने तो मला विसरेल. दादा अरे या दुर्दैवी हाताने त्याची चिता पेटवली रे. या दुर्दैवी हाताने चिता पेटवली. कायमच्या अग्नी दिली मी त्याला. कायमच्या अग्नी दिली. नाही हा तुझा गैरसमज. मी आता पण होते त्याला. तुषार 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 वाडीवर नाही. वाडीवर अजून कधी आहे. कुठे गेला माझा तुषार. तिथून आला तिथेच गेला. तुझ्या बाळाला आशीर्वाद देण्याची त्याची फार इच्छा होती रे. म्हणून तो इथे आला आणि तुझ्या बाळाला आशीर्वाद देऊन गेला आत्म्याच्या रूपाने. तुझ्यावर तुझ्या बाळावर खूप प्रेम होते रे. त्याच्याशिवाय त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नसती. आत्म्याच्या रूपाने तो इथे आला आणि या देवालयातील मूर्तीला पाहिलं. आज तो मुक्त झाला.